यंदा लालबागच्या राजाचं विसर्जन लांबल्यानं आणि गुजरातमधील आणलेल्या तराफ्याबाबत सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। आता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आरती सोळंकीनं यावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे। बहुतेक गुजरातवरून विसर्जनासाठी आणलेला महागडा तराफा लालबागच्या राजाला आवडला नसावा। राजाला आपल्या कोळी बांधवांची सवय ना, काय करणार असं तिनं म्हटलंय। अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई पुणे सारख्या अनेक शहरांमध्ये लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला। अनेक ठिकाणी डीजेवर नागरिकांनी ठेका धरला होता। या डीजेमुळे पारंपरिक वाद्यांना बगल देण्यात आली। याचाच एक वाईट अनुभव अभिनेता सौरभ गोखलेनं पुण्यातील विसर्जन मिरवणुकीबाबत सांगितलाय। सौरभ गोखले हा अभिनेता असण्याबरोबरच वादकही आहे। तो म्हणाला, आमची 6ची मिरवणूक होती, मात्र वादनासाठी आम्ही तयारही होतो। टिळक रोडला चाललेला डीजेचा धुमाकूळ आणि न सरकणारी मिरवणूक याच्या पुढेच सगळी मंडळं हतबल झाली। या कर्णकर्कश आवाजात रममाण झालेले लोक पाहून आम्ही वादन न करण्याचा निर्णय घेतला, अशी नाराजी सौरभनं व्यक्त केली आहे। मराठी रुपेरी पडद्यावर 2007 साली साडेमाडे 3 या चित्रपटाच्या माध्यमातून कुरळे ब्रदर्सच्या तिकडीनं सगळ्यांचीच मनं जिंकली होती। या चित्रपटाचा दुसरा भाग अंकुश चौधरी दिग्दर्शित पुन्हा एकदा साडेमाडे 3 14 नोव्हेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे यांची तिकडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे। या धमाल चौकडीत अभिनेत्री रिंकू राजगुरू ही पाहायला मिळेल। अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या जॉली LLB 3 या चित्रपटाला कोर्टाकडून दिलासा मिळालाय। निर्मात्यांवर चित्रपटात न्यायाधीश आणि वकिलांना चुकीचं चित्रित केल्याचा आरोप करण्यात आला होता। निर्मात्यांविरोधात याचिका देखील दाखल करण्यात आली होती, जी आता फेटाळण्यात आली आहे। बिग बॉस 19 मधील सर्वात चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक म्हणजे तान्या मित्तल आहे। तान्या मित्तल पुन्हा एकदा नको ते बरळली। आता तिनं दावा केलाय की 2025च्या प्रयागराज मधल्या महाकुंभ चेंगराचेंगरीच्या वेळी तिनं 10 ते 11 पोलिसांना वाचवलं। तिच्या या वेगवेगळ्या आणि विचित्र वक्तव्यानं प्रेक्षकांचं लक्ष ती वेधून घेते। बिग बॉस 19 मधील तान्या मित्तलचा एक्स बॉयफ्रेंड असल्याचा दावा करणारा बलराज सिंहनं देखील तान्या मित्तलबद्दल अनेक खुलासे केले। त्यानं सांगितलंय की तान्या मित्तल घरात जाण्यापूर्वी त्याला मेसेज केला होता। तिनं बलराजला विचारलं होतं की त्याचं नाव मित्रांच्या यादीत लिहू शकते का। तसंच बलराज सिंहनं असाही दावा केलाय की तान्या काही काळापूर्वी त्याला डेट करत होती, पण ती खूप बनावट आहे, म्हणूनच त्यांचं नातंही टिकू शकलं नाही। तसंच हेही म्हणताना दिसतंय की बिग बॉस मध्ये ती जे काही बोलत होती ते सर्व खोटं आहे, असं त्यानं म्हटलंय। बिग बॉस 19 मधील रोजचे नवीन वाद चर्चेत येत आहेत। स्पर्धकांच्या वादाचे अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। शोमध्ये कधी जेवण बनवताना भांडणं होतात, तर कधी स्पर्धकांमध्ये शाब्दिक चकमक होते। शुक्रवारी झालेल्या एपिसोडमध्ये देखील स्पर्धकांमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळालं। शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। सुमारे 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी हे अनेकदा परदेशात जात असतात, त्यामुळे ते आता देशाबाहेर जाऊ शकणार नाहीत, म्हणून लुकआउट सर्क्युलर काढण्यात आली आहे। टायगर श्रॉफचा वाघी 4 हा चित्रपट 5 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय। हर्ष दिग्दर्शित हा चित्रपट सुमारे 200 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आलाय। या चित्रपटानं पहिल्या दिवशी सुमारे 12 कोटींची कमाई केली आहे। चित्रपटानं पहिल्याच दिवशी अपेक्षेनुसार कमाई केली असून बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात झाली आहे। बिग बॉस 7ची विजेता गौहर खाननं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे। गौहरनं गोंडस मुलाला जन्म दिलाय। गौहर खान दुसऱ्यांदा आई झाली आहे। या संदर्भात तिचा नवरा जयेद दरबारनं खास पोस्ट शेअर केली आहे।